आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने 80 ते 90 जागांची मागणी केली असताना शिवसेना शिंदे गटानेही महायुतीत 100 जागा मिळाव्यात अशी मागणी पुढे केली आहे। दोन्ही मित्र पक्षांची ही मागणी लक्षात घेता भाजपच्या वाट्याला किती जागा येतील असा प्रश्न आता भाजपा नेत्यांना पडला आहे। शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली। त्यात महायुतीत भाजपकडे किमान 100 जागा मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली। मुख्य नेता व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्याबरोबर अपक्षांसह 48 आमदारांसाठी त्यांचे मतदारसंघ कायम ठेवणार असल्याचा विश्वास शिंदे यांनी दिला आहे। याविषयी आणखी 50 मतदारसंघांची मागणी महायुतीत करण्यात येणार आहे। महायुतीत शिवसेनेची ताकद असलेल्या पक्षाला 100 जागा मिळाव्यात अशी भूमिका मांडण्यात आली। राज्य सरकारच्या लाडकी बहीण, लाडका भाऊ, मोफत एसटी प्रवास, कृषी पंप वीज माफी, पीक विम्यासारख्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची सूचना शिंदे यांनी दिल्या आहेत। लोकसभा निवडणुकीत जागा वाटपावरून झालेली दरंगाई व त्यामुळे पक्षाला बसलेला फटका लक्षात घेऊन शिवसेना शिंदे गटाने व्यूहरचनेला सुरुवात केली आहे।